काही मिनिटापूर्वी किरीट सोमय्या यांचं एक ट्विट समोर आलेलं आहे की त्यांच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते किरीटजी सोमय्या आज सिल्लोड येथे आले होते। त्यांचं येण्याचं कारण असं होता की सिल्लोडमध्ये 4 ते 5 हजार बोगस जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र रोहिंगा आणि बांगलादेशी यांच्या नावाने काढले गेलेले असा संशय होता। त्याच निमित्तानं ते आज इथं आले होते। त्यांनी 1100 नावं आज उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे सुपूर्द केलेले आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। हे सर्व कार्यक्रम आटपून ते दळगावच्या मार्गाने जात असताना आज रेणुका क्लॉथ सेंटर एजम ऑफिस येथे काही धर्मांध लोकांनी किरीट सोमय्या यांच्यावर गाडीवर हल्ला केला। त्याच्यामध्ये आपल्या शिंदे गटाचा एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे जो अब्दुल सत्तारचा निकटवर्ती आहे, शेख इम्रान शेख गुड्डू, फहीम पठाण हा एमआयएमचा अध्यक्ष आहे, अशफाक पठाण हाही एमआयएमचा कार्यकर्ता आहे, रफिक उस्मान शेख हाही शिवसेनेचा कार्यकर्ता आहे। या 4 कार्यकर्त्यांनी अचानक येऊन काळे झेंडे दाखवून किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला केला। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करून यांच्यावर खूप दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी केलेली आहे। पोलीस स्टेशन दंडात्मक कारवाई केली नाही त्यांच्यावर तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल।